मुंबईतून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांची आता कोकणातील रेल्वे स्थानकांवर आणि एसटी स्थानकांवर गर्दी होताना दिसते आणि मोठ्या संख्येनं कोकणवासीय गणेश भक्त आता आपापल्या गावी दाखल झालेले आहेत, आपल्या घरी पोहोचलेले आहेत. पहिल्यांदा 2 महिन्या अगोदर कोकण करण्याचं बुकिंग केलेलं, पण तुम्हाला सांगतो काल शेवटपर्यंत माझं तिकीट कन्फर्मच झालं नव्हतं. कॅन्सल झालं तिकीट. शेवटी मी मग ही संपर्क क्रांती गोवा वसईवरनं पकडली आणि ती खाली भेटली जनरल, आणि मी डेअरिंग केलं रत्नागिरीवरनं आणि इथं मला सिग्नल मिळाला म्हणून मी कुठे उतरलो. गणपती बाप्पाची कृपा आहे. मी गोवा संपर्क क्रांतीमधून आलो आणि आता इकडे कसं माहिती आहे, तिकडे मी सुरतला पकडली गाडी आणि तिथून मला असं वाटत नव्हतं की रत्नागिरी ते पेडणे मध्ये थांबणार की नाही थांबणार, पण गणपतीच्या बाप्पाची कृपा होती आणि त्यामुळे आता गाडी इथे कुडाळला थांबली आणि मी उतरलो. मस्त मस्त वाटतंय. दरम्यान कोकणातील रेल्वे स्थानकावरील स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. गौरी गणपतीचा सण हा कोकणातील एक मोठा उत्सव असतो आणि याच उत्सवासाठी सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहेत ते कोकणात दाखल होताना दिसत आहेत. जवळजवळ कोकण रेल्वेने आतापर्यंत 300 पेक्षा जास्त गाड्या या सोडलेल्या आहेत आणि कोकण रेल्वे च्या ट्रेन मधून आता अनेक प्रवासी आहेत ते सध्या कोकणात म्हणजेच आपल्या गावी गणरायाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल होताना दिसत आहेत. अनेक जे चाकरमानी आहेत ते आता अवघ्या 2 दिवसावर गणपती उत्सव पोहोचलेला आहे आणि यासाठी अनेक चाकरमानी आता या कुडाळ रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. गौरी गणपतीचा हा जो सण असतो तो एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. केवळ कोकण रेल्वेलाच नाही तर सर्व बस असतील किंवा इतर ज्या सेवा आहेत त्यातून अनेक जे गणेश भक्त आहेत ते सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसत आहेत. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग.